आज नांदेडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं 6वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडतं आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत HP कांबळे सर आहेत आणि प्राध्यापक संजय मांजरमकर सर सुद्धा आहेत। सर, आज नांदेडमध्ये 6वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडतं आहे। नेमक्या जे साहित्य संमेलन होतं आहे नेमक्याची पार्श्वभूमी काय आहे? तर आज नांदेडमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं 6वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरते आहे। तर याच्यापूर्वी 5 साहित्य संमेलन झाली अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या माध्यमातून। आता आज 6वं साहित्य संमेलन या ठिकाणी होते आहे। या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक डॉक्टर लुलेकर सर। ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आज ते अध्यक्षपद भूषवत आहेत। हे साहित्य संमेलन घेण्याच्या पाठीमागे ही भूमिका आहे की अण्णाभाऊ हे मराठीमध्ये तसं पाहिलं असता सर्व साहित्यामध्ये एक कोहिनूर असल्यासारखे आहे। कारण अण्णाभाऊ साठे हे प्रत्येक साहित्याच्या प्रत्येक अंगात त्यांनी लेखन केलेले आहे। हे लेखन करत असताना सर्वसामान्यांचं दुःख, सर्वसामान्यांचं जीवन अण्णाभाऊने चित्रित केलं, म्हणून ह्याचं वेगळेपण आहे। अण्णाभाऊचं हे वेगळेपण आहे की सर्वसामान्य माणसाला त्यांनी नायक केलं, नायिका केल्या आणि त्यांचं दुःख साहित्याच्या रूपानं ते साहित्यात मांडले, म्हणून हे वेगळेपण अण्णाभाऊचं आहे। तर हे साहित्य संमेलन भरवण्याच्या पाठीमागे की सामान्य माणसांना अण्णाभाऊच्या रूपाने एक वाचा मिळाली, म्हणजे एक वाणी मिळाली आणि ते जर का सामान्य ह्या लोकांच्याकडे गेलं तर अण्णाभाऊला चाहणारे, अण्णाभाऊला अभ्यासणारे लोक निर्माण होतील आणि त्यांच्या विचाराचा एक प्रवाह या समाजात निर्माण होईल। आणि म्हणून अण्णाभाऊच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करायचा आणि एकूणच परिवर्तनाच्या विचाराचा प्रचार प्रसार करायचा हा उद्देश ह्या साहित्य संमेलनाच्या पाठीमागे आहे। अगदी आपण पाहू शकतो की अण्णाभाऊ साठे यांचं जे कथा असतील किंवा कादंबऱ्या असतील अनेक या साहित्यामध्ये आपल्याला साहित्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत मांजरमकर सर सुद्धा आहेत। सर, काय सांगाल, आज 6वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे, परंतु अनेक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्यावरती असा खूप अभ्यास आहे, परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधून कशा प्रकारे क्रांती घडू शकते, काय सांगाल? आज 24 डिसेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन इथे होत आहे आणि एकूण जर आपण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा आवाका बघितला तर ते नुसते शाहीर नाहीत, ते नुसते कथाकार नाहीत, ते नुसते कादंबरीकार नाहीत, प्रवास वर्णनकार नाहीत किंवा पत्रकार नाहीत। त्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले, त्यांच्या कादंबऱ्यावर 12 चित्रपट निर्माण झाले आणि एकूणच ग्रामीण भाग असेल, दलित समाज असेल आणि शहरी बकालीपण असेल, अशा तिन्ही पद्धतीचं साहित्य, म्हणजे त्यांच्या जन्मगाव वाटेगावपासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास हा 3 पद्धतीचा ठरलेला आहे आणि त्या साहित्याला त्यांनी समृद्ध असा जन्म दिलेला आहे आणि त्या माध्यमातून समग्र भारतामध्ये त्यांच्या विचारानुसार क्रांती होऊ शकते। आपण जर इंग्लंड बघितला तर विल्यम शेक्सपियर म्हटला जातो, अमेरिका म्हटली तर अनेक साहित्यिक आहेत, वॉल्ट व्हिटमन सारखे, किंवा रशिया म्हटली तर गॉर्की आहे, लिओ टॉलस्टॉय आहे। तशा तोडीचं साहित्य भारतामध्ये जर कोणी लिहिलं असेल तर ते अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं आहे आणि त्या माध्यमातून हे साहित्याचा प्रसार करणं महाराष्ट्रातच नाही तर आपल्या पूर्ण भारतभरामध्ये आम्हाला प्रसार करायचा आहे। म्हणून आम्ही एक नॅशनल लेवलचं दिल्लीला सुद्धा साहित्य संमेलन घेतलं होतं आणि त्या माध्यमातून हिंदी पट्ट्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा विचार आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो आहे। आता काही लेखक आमचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून अण्णाभाऊ साठेंना समग्र विश्वामध्ये प्रक्षेपित करत आहेत आणि त्यांचा विचार कसा मानव मुक्तीचा आहे, फुले, शाहू, आंबेडकर या विचाराला पक्का करणारा आहे आणि त्या माध्यमातून समाजामध्ये एकी करून जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, अशा समाजाला नायक करणारं साहित्य, अशा समाजाला देशाचं नेतृत्व करायला लावणारं साहित्य अण्णाभाऊ साठेंनी दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा प्रसार पूर्ण भारतभर आणि जगभर करण्याचा निश्चय केलेला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि यांच्यात साहित्यामधनं एक वेगळी क्रांती घडू शकते, हेच या राज्यस्तरीय अर्थात साहित्य संमेलनाचा उद्देश आहे। कॅमेरा पर्सन सोहेलसह मी नितीन नरवाडे, नमस्ते नांदेड।